नमस्कार. आपण ऐकतोय श्री वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृतवचनांवर आधारित रसाळ प्रवचन. आपलं प्रवचन चाललेलं आहे 60वे. प्रपंच कोणाला सुटलेला नाही आहे. प्रश्न इतकाच आहे की आपण मांडलेल्या आपल्या ह्या माया भरल्या प्रपंचात गुंतायचं किती आणि कसं. देहाला हवं तर जरूर करू द्यावा हा प्रपंच, परंतु मनाने मात्र आपण त्याच्यात अजिबात गुंतू नये. आपलं मन हरिनाम संकीर्तनात सतत दंग ठेवावं. आपल्या तन मनात एकच विचार तरंगत राहायला हवा की मी हे सारं करणारा कोण. सारी तर भगवंताचीच करणी आहे. नारळात पाणी देणारा भगवंतच माझा प्रपंच माझ्याकडूनच करवून घेतो आहे. माझा देह हा केवळ निमित्त मात्र आहे. मग ह्यासाठी अष्टौ प्रहर भगवंतांशी अनुसंधान साधायला हवं. मुखामध्ये केवळ त्या परमेश्वराचं चिंतन गर्भ नामस्मरण हवं. केवळ नामच झंकारत राहिलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या की परमेश्वराची भक्ती अतिशय सुलभ आहे. त्याचं स्मरण सहज साध्य आहे. फक्त हे नामस्मरण समजून उमजून मात्र केलं पाहिजे. म्हणजे काय, ह्या विराट विश्वपसारात मी एक छोटासा बिंदूसुद्धा नाही आहे, तर करणारा तरी मी कसा असेन. मी किती दुबळा आहे. भगवंतांची ताकद मला सहाय्यभूत झाली तरच मी हा प्रपंच करू शकेन. प्रपंच आहे माझं कर्तव्य आहे, तेवढं मी मात्र जरूर करीन. परंतु माझं साध्य मात्र हरीचं नामसंकीर्तनच आहे, बाकी काहीही नाही. या विश्वात फक्त भगवंत सत्य आहे, बाकी सारी त्याची माया आहे. हे केवळ आपलं अनुमान असून चालणार नाही आहे, तर तो पक्का समज व्हायला हवा. आणि ह्या तीव्र जाणीवेतून भगवंतांसमीप जायला हवं. तो आपला अनुभव व्हावा. केवळ संत चरित्रात मन अडकून चालणार नाही, तर ते चरित्र आपण समजून घेऊन त्यातून बोध मात्र घ्यायला हवा आहे. गोंदवलेकर महाराजही म्हणतात की आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच आहे की आपण जगण्यासाठी देव मानतो, तर संत देवासाठी जगत असतात. खरं म्हणजे जी गोष्ट आचरायला अतिशय सुलभ असते ती समजावून सांगायला मात्र फार कठीण असते. वास्तविक ती अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव हा दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. मग या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एकच भगवंत आहे आणि म्हणूनच त्याच्या सान्निध्यात त्याच्या नामातच राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनाचं सार हेच आहे, फक्त मांडणी मात्र निरनिराळी आहे. गोंदवलेकर महाराज परत परत सांगतात की भगवंतांच्या सान्निध्यात पूर्णपणे राहा. जाणीवेच्या पातळीवरच राहा. तुमचं अनुसंधान हे जाणीवपूर्वक असावं. कारण भगवंत हा अनुभवण्याचा विषय आहे. मग तो अनुभव घ्या. त्यासाठी नामस्मरण आहे. आपला नामाचा अनुभव जसा वाढत जाईल तसा भगवंत भेटीचा क्षण जवळजवळ येत जाईल. भगवंताला तीव्रपणे भेटण्याची उत्सुकता मात्र वायुवेगाने वाढायला हवी. भगवंतांचं प्रेम एकदा का आपल्यावर बसलं की मग चंदनगंधासारखा आनंद सर्वत्र दाटून येतो. फक्त तो अनुभव मात्र आपण घ्यावा. प्रपंच हा कधी कोणाला चुकलेलाच नाही आहे. बघा ना, संत नामदेव काय किंवा तुकाराम महाराज काय, त्यांना तरी प्रपंच चुकला आहे का. पण हे सर्वच अवकाशव्यापी प्रापंचिक संत मनाने कधीच त्या प्रपंचात गुंतलेले नाही आहेत. त्यांची आंतरिक ओढ फक्त भगवंतांपाशीच होती. सदा सर्व काळ ते भगवंतांच्या स्मरणातच दंग असायचे. त्यांचं हे अनुसंधान वास्तविक आपण समजून घ्यायला हवं. संत कधी कर्तेपणाच्या भावनेने जगलेलेच नाही आहेत. किंबहुना त्यांना कर्तेपण म्हणजे काय तेही कधी कळलेलंच नाही आहे. ते भगवंतांच्या सहवासात वाढत होते. त्या अपूर्व अशा भगवंत प्रकाशात अहंकाराचा काळो कधी टिकलेलाच नाही आहे. देहपिसाराने नाचणं त्यांना कधी उमगलेलंच नाही आहे. त्याचं रहस्य काय, तर एका प्रवचनाची गोंदवलेकर महाराज अगदी सहजपणे आत्मानुभवाच्या भाषेत सांगून गेलेले आहेत की समर्थांचं नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा. कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. मी जे जे करतो ते भगवंता करताच करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त आहे. करते पण घालवायला उत्तम भक्तच व्हावं लागतं. भक्तांचं लक्षण तेही उत्तम कोणतं, तर भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काहीही नको असं वाटणं.
मला फक्त भगवंतच हवा आहे, काहीही भौतिक सुख नको, हे जेव्हा जाणवायला लागेल तो क्षण भाग्याचा आहे. संत नामदेव त्या भावनेनेच जगलेले आहेत आणि म्हणून तर बालपणापासून श्री विठ्ठलाच्या सान्निध्यात ते वाढलेले आहेत. श्री विठ्ठलाच्या सहवासाची ओढ नामदेव महाराजांना अगदी लहानपणापासूनच लागलेली होती. नामदेव महाराजांनीच एका अभंगात असं म्हटलेलंही होतं की विठ्ठला तू एक लक्षात घे, तुटोनी आकाश पडले ही शिरी, न सोडी मी हरी तुझे पाय. तुझे पाय गोड, तुझे पाय गोड, तुझे पाय गोड सर्व काळ. विठ्ठला, अरे वरचं आभाळ जरी तुटून माझ्या अंगावर पडलं ना, तरी मी तुझे चरण सोडणार नाही आहे. तुझ्या चरणांना मी मिठी मारलेली आहे आणि तुझे चरण इतके गोड आहेत की मी ते कधी सोडणारच नाही आहे. तुझ्या चरणांचा मला छंद लागलेला आहे. तर विठ्ठला, याचा अर्थ काय रे? तर याचा अर्थ असा आहे की मला तुझ्या नामाचा छंद लागलेला आहे. काहीही होऊ देत, मी तुझं नाम तेवढं सोडणार नाही आहे. तुझ्या नामात संपूर्ण विश्वाची गोडी साठलेली आहे रे, आणि तेच तर माझ्या मुखात आहे. माझ्या येवल्याशा भक्ती हातात तुझे चरण आणि येवल्याशा मुखात तुझं नाम, हेच तर माझं आयुष्य आहे. बाकी मला काहीही ठाऊक नाही आहे. मग खरं सांगायचं तर आंतरिक समाधान ही भगवंतांच्याकडूनच आपल्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. ती आपण राखायची आणि त्यासाठी अखंड नामस्मरणात तल्लीन व्हायचं. तेव्हा कुठे हे शाश्वत समाधान टिकतं. भगवंतांचं चरण घट्ट धरल्याशिवाय खरं समाधान लाभतच नाही. बघा तर, देहभावनेने प्रपंच केला की काय होतं, तर अहंकाराच्या निबिड अरण्यातून ठेचकाळत प्रवास मात्र सुरू होतो. याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे भगवत भक्तीचा प्रकाश आपण टाळतो आणि प्रपंच करायला लागतो. मग ह्या कुटुंबाचा मी प्रमुख आहे, मी म्हणेन तीच इथल्या वास्तूत घडेल, अशी वृत्ती जेव्हा बळावायला लागते तेव्हा डोळे आपोआप मिटायला लागतात. भोवतीचं काहीच दिसत नाही. शरीरातला अभिमान विकोपाला जातो आणि अहंकाराचा मध चढायला लागतो. मग दुसरं काय घडणार? आयुष्यात कोसळण्यावाचून गत्यंतरच राहत नाही आणि एकदा का कोसळून पडलं की मग भगवंतांच्या अस्तित्वाची आठवण व्हायला लागते. तोपर्यंत मात्र खूप उशीर झालेला असतो. त्यापेक्षा प्रत्येक क्षण भगवंतांच्या स्मरणात राहून त्या भगवंतांच्या साक्षीने जर प्रपंच केला तर केवळ आनंदच दुथडी भरून व्हायला लागतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे ना. पण ही गोष्ट बहुतेक प्रापंचिकांच्या लक्षात येत नाही आणि म्हणूनच प्रापंचिकांच्या दुःखांना कुणी शेवटी वाली शिल्लकच राहत नाही. हा संसार बुडबुड्यासारखा आहे. पाहता पाहता नाहीसा होणारा बुडबुडा आणि संसारातली भ्रामक सुख सारखीच असतात. मग नामदेव महाराज म्हणतात, जळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर, तैसा हा संसार दिसे खरा. मग नामा म्हणे तेथे काही नसे बरे, क्षणाचे हे खरे सर्व आहे. पाहता पाहता बुडबुडे नष्ट होतात, तसाच हा प्रपंच पाहता पाहता नष्ट होतो. मग महाराज म्हणतात की गारुड्याच्या खेळासारखं क्षणभर सुख देणारा हा संसार आहे. त्यात आपण किती गुंतायचं, याला तर मर्यादा नको का? ह्या भ्रामक संसारात काहीही खरं नाही. एका क्षणात सारं काही नष्ट होतं. क्षणभराच्या सुखासाठी हा भ्रामक संसार कशाला अहंकाराच्या मस्तीत करत राहायचा हो? मग नामस्मरणात दंग होणं त्यापेक्षा अधिक चांगलं नाही आहे का? आणि म्हणूनच नामदेव महाराज विठ्ठलाला वारंवार एकच सांगत असतात की माझा संसार नेमका काय आहे, तर तुझी अखंड पूजा, तुझं अखंड नाम. आणि नामदेव एकच गोष्ट विठ्ठलाला वारंवार सांगतात की बा विठ्ठला, हेची माझी संध्या, हेची माझं स्नान, तुझ्या पायी मन लागो देवा. तुझ्या चरणांशीच माझं संपूर्ण अस्तित्व एकवटून जाऊ देत. तीच माझी संध्या आहे आणि तेच माझं स्नान आहे, बाकी काहीही नाही विठ्ठला. म्हणूनच मी माझा संपूर्ण जीव आणि माझी जिव्हा केवळ तुझ्या कीर्तनात गुंतवलेली आहे. केवळ तुझंच नाम, बाकी आयुष्यात मला काहीही नको. महाराज विठ्ठलाला एकच सत्य सांगतात, एकच गोष्ट वारंवार सांगतात की नामा म्हणे आम्हा सापडले वर्म, नित्य वाचे नाम रामकृष्ण.
माणसांवर परंपरेने अनेक संस्कार सतत होत असतात. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे आपण सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून देवापुढे दिवा लावतो, हात जोडतो, प्रार्थना म्हणतो. त्या क्षणाची इमान राखून देवाला शरण जातो. पण एकदा गागंध अक्षता लावून फुलं अर्पण केल्यावर आपण जेव्हा नित्याच्या व्यवहाराला लागतो तेव्हा ती देवपूजा विसरतो. देवाला आपण जे शरण गेलेलं असतो तेही विसरतो. देहभावनेने दिवसभर जगतो. अगदी रात्री झोपेपर्यंत देवाची आपल्याला आठवणसुद्धा होत नाही. मी, माझं आणि मला या 3 महत्त्वाच्या शब्दांभोवती आपण रिंगण घालायला लागतो. आणि एकदा का आपल्या एकूणच अस्तित्वावर मीची झडप बसली ना की मानवी अहंकाराची सुसर आपला पाय खेचायला लागते. आपण जेव्हा मायेच्या भवसागरात पार ओढला जातो तेव्हा आपल्याला कळतसुद्धा नाही. पण जेव्हा मृत्यूसमोर उभा टाकतो तेव्हा मात्र जीवाची तारांबळ उडते आणि त्या क्षणी देवाची आठवण तीव्रतेने होते. पण त्याला खूप उशीर झालेला असतो. त्या क्षणापर्यंत प्रपंचाने तुम्हाला सर्वस्वाने गिळून टाकलेलं असतं. ह्या प्रापंचिक त्रासातून सुटका जर करून घ्यायची असेल तर एक सुंदर आणि सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे देवाचं अखंड चिंतन. भगवंत आपला त्राता आहे, त्याच्यावर भार टाकून त्याच्या सहवासातच प्रपंच करायला लागलो तर मग मात्र देहभावना गळून पडते. आपण देवाचेच होऊन जातो. आपण देवाकरता जगायला लागतो आणि त्याच्या भव्य दर्शनाची आपल्याला खूप तहान लागते. म्हणजेच आपलं प्रत्येक कर्म आपण त्यालाच अर्पण करू लागतो. भगवंत आहे म्हणून आपण आहोत ही भावना दृढ व्हायला लागते आणि तो आत्म्याच्या साक्षीचा अपूर्व असा क्षण ठरतो. आपण भगवंतांचे भक्त होतो. त्याच्याच नामस्मरणात मग आपण राहायला लागतो. आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे तर त्याचा सदुपयोग होणं आवश्यक आहे. आणि एकदा का भगवंत विचाराने भारले गेलात ना की प्रपंचातसुद्धा परमार्थाची बासरी ऐकू यायला लागते आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे. गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात म्हटलेलंही होतं की ह्या जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व. मनुष्यजन्म हा तर वास्तविक परमार्थाकरताच आहे, विषय भोगासाठी नाही. परमार्थाची तळमळ लागली पाहिजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच. समई लावली परंतु वरचेवर त्यात तेल नाही घातलं तर ती समई विझणारच ना. त्याचप्रमाणे स्मरणरूपी तेल वारंवार घालावं आणि मग परमार्थ दिवा कायम तेवतच राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवण्याचा आहे आणि म्हणूनच रामाचं अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूयात. परमार्थाच्या वाटेवरून चालत जर गेलो ना तर परमेश्वर आपल्याला जरूर भेटतो. फक्त त्यासाठी मात्र अखंड नामस्मरणच हवं. मर्त्य माणसांच्या तात्कालिक गुणांचं वर्णन करण्याची भाटगिरी करण्यात आपला विश्वमोलाचा मनुष्य जन्म अर्थात फुकट घालवण्यापेक्षा माणसाने भगवंतांची स्तुती करीत त्याच्या नामस्मरणात त्याचं गाणं गात राहावं. त्या भगवंतांचं परमभक्त व्हावं. भगवंतांचं अखंड स्मरण केलं तर माणसाचा जन्म सार्थकी लागेल. तुम्ही एकदा का भगवंतांचे परमभक्त झालात ना आणि त्याच्याच नामस्मरणात राहिलात ना तर काय चमत्कार होतो याचं साक्षेपी असं वर्णन तुकाराम महाराजांनी एका अभंगात केलेलं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की प्रमाण त्याच्या बोला देव भक्तांचा अंकिला, न पुसता जाता न ये खाली बैसताही भिये, अवघा त्याचा होय जीव भावासहित, वदे उपचारे वाणी काही माग म्हणवनी, उदासीनाच्या लागे तुका म्हणे धाव मागे. भगवंत भक्तांच्या इतका स्वाधीन झालेला आहे, त्या भक्ताच्या प्रेमात इतका विरघळून गेलेला आहे की भक्ताचा प्रत्येक शब्द तो स्वतः झेलतो. पुंडलिक हा श्री विठ्ठलाचा परमभक्त आहे आणि त्या भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभं राहायला सांगितलं हो. आणि 28 युग झाली तरी तो आपला विटेवर उभाच आहे. पुंडलिकाला न विचारता त्याला आता कुठेही जाता येत नाही. इतकी युग लोटली तो खाली बसायला भीतो आहे. भगवंत भक्तालाच भीतो आहे कारण सर्वस्वाने तो भक्ताचा होऊन गेलेला असतो. भक्तांवर तो अनन्य होऊन भक्ती करतो आणि हा भगवंत प्रसन्न झाल्यावर आपल्याच भक्तांना म्हणतो की काहीतरी मागा रे.
परंतु भक्त आता इतका उदासीन असतो की ईश्वर प्रसन्न झाल्यावर सुद्धा तो त्याच्याकडे काहीही मागत नाही, कारण त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीही नकोच असतो. आणि भक्ताला भगवंतांचं नाम हवं असतं, बाकी त्याला काहीही नको आहे. आता तो देवच भक्तांच्या मागे धावतो, त्या आपल्या परमभक्ताची सेवा तो करू लागतो. हे चित्र केव्हा उमटतं, तर जेव्हा तुम्ही देवाचे होऊन जाता तेव्हाच हे घडतं. नामस्मरण आपल्याला भगवंतांच्या जवळ नेतं, देवाचा प्रत्यक्ष सहवास देतं. गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलंच आहे की जो आत बाहेर भगवंतांनी भरून राहील किंवा त्या भगवंत ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी आहे. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याचप्रमाणे भगवंतांचं स्मरण ज्याचं मन व्यापून टाकेल तोच खरा साधक आहे, आणि तोच खरा अनुसंधानी आहे, आणि तोच खरा मुक्तही समजावा. आजचं प्रवचन आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम.